मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील धारणी तालुका अंतर्गत येणाऱ्या वनक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून वनप्राण्यांनी हल्ले चढवल्याचे सातत्याने समोर येत आहे। अशीच घटना 3 ऑक्टोबर शनिवारी सकाळीच घडली असून एका वनमजुरावर अस्वलीने प्राणघातक हल्ला चढवून त्यास गंभीर जखमी केले आहे। घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे। प्राप्त माहितीनुसार लक्ष्मण शेलेकर वय 36 वर्ष वन्यजीव धुळघाट वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मोगरदान या क्षेत्रातील वनखंड क्रमांक 1214 मध्ये सकाळी गस्तीवर होता। याच दरम्यान अचानक एका अस्वलीने लक्ष्मणवर प्राणघातक हल्ला चढवून त्यास गंभीररीत्या जखमी केले आहे। लक्ष्मणच्या डोक्यावर व डाव्या हातावर चांगलीच दुखापत झाली आहे। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनरक्षक निकम, धुळघाट रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश तापस व ढाकणा वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी त्वरित पोहोचून लक्ष्मणला प्राथमिक आरोग्य केंद्र बिजुधावडी येथे नेण्यात आले। बिजुधावडीला डॉक्टर दिनेश अंभोरे यांनी लक्ष्मणवर प्राथमिक उपचार करून त्वरित धारणी उपजिल्हा रुग्णालय येथे रेफर केले। लक्ष्मणची नाजूक परिस्थिती बघून त्यास अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अस्वली, बिबट व वाघांच्या संख्येत वाढ झाली असून वन्य प्राण्यांचे वनकर्मचारी व इतर नागरिकांवर सातत्याने हल्ले होत आहे। तर या अनुषंगाने वनकर्मचारी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्याची गरज असून वरिष्ठ प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची सुद्धा गरज आहे। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।